सोलापूरच्या MIDC पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याचा छडा लावत मोठी कारवाई केली। EQC पॅनलच्या नावाखाली मालाची फसवणूक करणाऱ्या एका सराईत आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 21,99,258 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। फैज अहमद मोहोळकर वय 35 वर्ष, व्यवसाय ट्रान्सपोर्ट, राहणार सोलापूर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचा उल्लेख पोलिसांनी केला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार EQC पॅनलच्या मालाची वाहतूक करण्याच्या बहाण्यानं आरोपीनं ट्रक चालकाचा विश्वास संपादन केला। त्यानंतर मालाची परस्पर विल्हेवाट लावून संबंधितांची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणात सुमारे 5,48,258 रुपयांचा EQC पॅनलचा माल, 14 लाख रुपयांचा आयशर ट्रक आणि 65,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल फोन असा एकूण 21,99,258 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। घटनेनंतर MIDC पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत आरोपीचा शोध घेतला। गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं। या कारवाईत पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त तसंच MIDC पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं महत्त्वाची भूमिका बजावली। फसवणुकीच्या या प्रकरणात आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू असून या कारवाईमुळे माल वाहतूक क्षेत्रातील फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई अधिक तीव्र होण्याची अपेक्षा आहे। स्टेशनमध्ये दिनांक 31 जुलै 2026 रोजी एक घटना घडली होती। त्या घटनेच्या अनुषंगाने दिनांक 3 ऑगस्ट 2026 ला गुन्हा दाखल झाला। 318(4) आणि 316(3) या कलमांअंतर्गत त्यामध्ये जो फिर्यादी जे आहे, फिर्यादीचे मुद्देमाल होता एक PVC पॅनल पट्टी, याची किंमत आहे 5,54,258 रुपये। तर तो मुद्देमाल आरोपी जो आहे, आरोपी त्याच्या ट्रकमध्ये घेऊन विजापूरला जाणं अपेक्षित होतं, परंतु त्याने तो मुद्देमाल जो तो बारामतीला नेला, स्वतः फोन स्विच ऑफ केला आणि ट्रान्सपोर्टरला कुठलीही कल्पना न देता ज्या ठिकाणी मुद्देमाल पोच करणं अपेक्षित होतं त्या ठिकाणी पोच न करता हा मुद्देमाल तिसऱ्याच व्यापाऱ्याला विकला आणि हा आरोपी फरार झाला। त्यानंतर दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी MIDC ची टीम DB ची, त्या टीम मध्ये PSI अल्फा शेख आणि इतर सर्व जे आहे त्यांची नावं मी अगोदर सांगितली, तर त्या सर्वांनी तिथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतलं आणि 21 ऑगस्ट रोजी त्याची कस्टडी घेतली। मान्य न्यायालयाने त्याला 3 दिवसाची कस्टडी दिली होती आरोपीला। त्या कस्टडीमध्ये ट्रक 15 लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक जो त्याने गुन्ह्यात वापरला होता, त्यानंतर ते जे PVC पॅनल पट्टी जो मुद्देमाल तो घेऊन पसार झाला होता ते 5,54,258 रुपयाचे PVC पॅनल पट्टीचा मुद्देमाल आणि 65,000 किमतीचे 2 मोबाईल गुन्ह्यात वापरलेले, अशा प्रकारे 21,19,258 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडनं पोलीस कस्टडी दरम्यान हस्तगत केलेला आहे आणि सदर आरोपीला आता MCR करण्यात आलेला आहे। या आरोपी सोबत आणखी एक आरोपी चा सहभाग असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे। त्या आरोपीचा शोध अजून चालू आहे। जो आपल्या ताब्यात आहे त्याचं नाव जे आहे प्रतीक दत्तात्रय निंबाळकर, वय वर्ष 26। सदर आरोपी हा मूळ राहणार गोपाळवाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे इथला आहे आणि त्या आरोपीवरती या अगोदर दौंड पोलीस ठाणे पुणे ग्रामीण आणि खोपोली पोलीस ठाणे रायगड येथे गुन्हे दाखल आहेत।